नमस्कार मित्रांनो, माझे नाव कपिल विल्लाडी। माझे स्पेशलायझेशन आहे होम लोन। या क्षेत्रामध्ये मला 11 वर्षाचा अनुभव आहे। या 11 वर्षात मला असे निदर्शनात आले की बरेचसे गृहकर्जदार हे नियमित गृहकर्जाचे हप्ते भरत असतात, परंतु त्यावेळेस आपल्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आपण आपले गृहकर्ज हे खाजगी बँकेत करतो। पण ज्या वेळेस आपण आपले गृहकर्ज हे किती राहिलेले आहे हे बघण्यासाठी बँकेत जातो, त्यावेळेस आपल्याला असे निदर्शनात येते की आपले गृहकर्ज हे खूप काही कमी झालेले नसते। त्यावेळेसचा व्याजदर आणि आताचा व्याजदर यामध्ये तफावत असते व गृहकर्जाचे हप्ते सुद्धा वाढलेले दिसतात। हे टाळण्यासाठी आपण आपले गृहकर्ज हे सरकारी बँकेत ट्रान्सफर करावे। सरकारी बँकेत ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात? सरकारी बँकेत गृहकर्ज ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला प्रामुख्याने 4 फायदे होतात। 1. त्वरित मंजुरी। 2. कमी व्याजदर। 3. गृहकर्जाच्या हप्त्याच्या रकमेत घट। 4. कमी कालावधीत गृहकर्ज परतफेड। हे तर फायदे होतीलच, या व्यतिरिक्त आपल्याला अनेक असे असंख्य फायदे होऊ शकतात। हे जाणून घेण्यासाठी आपण आपले 20 मिनिटाची अपॉइंटमेंट खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा। धन्यवाद।